स्वतंत्र भारताचा हां आज सोमवार 15 ऑगस्ट 2011 आपल्या स्वतंत्र भारत देशाचा 64वा स्वातंत्र्य दिन सोहळा गाडी ना आली का पुंगाटे मामाला जा म्हणजे माझा मोबाईल घेऊन बाहेर
पुस्तक. थँक्यू सर. स्वातंत्र्य म्हणजे काय थोरात? स्वातंत्र्य एखाद्या व्यक्तीला शास्त्राने मानशास्त्राने त्यांना काही स्वातंत्र्य दिले आहे. स्वातंत्र्य दिले आहे म्हणजे कसली स्वातंत्र्य दिलेली आहेत? बोलण्याचे स्वातंत्र्य, हा भाषणाचे स्वातंत्र्य, अरे अरे सांग तू. बोलण्याचे स्वातंत्र्य, पिंपरीचे स्वातंत्र्य व दुसऱ्या प्रदेशात राहण्याचे स्वातंत्र्य हे दिले. बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणजे काय? आपण कुठे पण जाऊन बोलू शकतो. म्हणजे आपल्याला ज्या भावना, आपल्याला जे विचार पटतात, आपल्याला जे रुचतात ते काय केले पाहिजे? आपण बोलले पाहिजे, याचं स्वातंत्र्य आहे. आणखी भाषण, व्यवसाय स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य आहे. कोणत्या व्यक्तीने कोणता व्यवसाय करावा याचे त्याला स्वातंत्र्य आहे. आणखी काय? भाषा स्वातंत्र्य. भाषा स्वातंत्र्य म्हणजे काय? कोणती भाषा मी बोलावी असं मी म्हणू शकेल का? का आपली प्रीती आहे आणि प्रीतीने फक्त मराठी भाषा बोलली पाहिजे असं मी म्हणेल का? नाही. तर तिला स्वातंत्र्य आहे, तिने भरपूर भाषा शिकाव्या, भरपूर भाषा बोलाव्या, याचं स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेलं आहे. हा सभा स्वातंत्र्य. सभा स्वातंत्र्य म्हणजे काय? तर या बोलण्याचं स्वातंत्र्य, की मी एखाद्या ठिकाणी माझे विचार काय करू शकतो, त्या सभेच्या मार्फत प्रगट करू शकतो, ते स्वातंत्र्य दिलेले. संचार स्वातंत्र्य. संचार स्वातंत्र्य. संचार म्हणजे काय? एखाद्या प्रदेशात जाण्याचं, हिंडण्याचं स्वातंत्र्य, एखाद्या ठिकाणी फिरण्याचं स्वातंत्र्य, हे भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले. संघटना स्वातंत्र्य. संघटनाचं स्वातंत्र्य. संघटन म्हणजे काय? एखादं मी संघटन करू शकतो, किंवा एखाद्या मला वाटलं माझ्या सारख्या विचाराची, किंवा एखाद्या ठिकाणी मला काम करत असताना मला संघटनाची गरज जर भासली, मला लोकांना एकत्र विचार करणारी लोक जर मला त्या ठिकाणी मिळाली, तर मी संघटन करू शकतो, ते स्वातंत्र्य आहे. या ज्या सांस्कृतिक परंपरा आहेत, वेगवेगळ्या भाषांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या संविधानाने केलेलं आहे. आणि आता जो बालकांच्या शिक्षणाचा हक्क आहे, की कलम 45 अन्वये 6 ते 14 वयोगटातील मुलांना, म्हणजे मग तुम्ही ज्या वेळेला शिक्षणाला सुरुवात करता, तुमचं शिक्षणाचं जे वय आहे ते 6 ते 14 वयोगटापर्यंत, मग या 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला काय मिळालं पाहिजे? सक्तीचं आणि मोफत. बरोबर आहे. आता आई वडील काय करतात? मुलाला 6 वय झालं, काय करतात? लगेच शाळेमध्ये दाखला त्याचा करून देतात, म्हणजे 6 ते 14 वयोगटातील त्या मुलाला. आणि शासन सुद्धा काय करते? तर जी अशी मुलं आहेत की जी शिकण्यायोग्य आहेत, 6 ते 14 वयोगटातील आहेत, या काही मुलं बाहेर कुठेतरी कामाला जायचं, आई बरोबर जायचं, किंवा मग हॉटेलमध्ये कुठेतरी काम करायचं, अशी जी मुलं असतात की जी शिकू शकतात, अशा 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न शासनामार्फत केले जात आहेत. आणि या प्रयत्नांना काय म्हणायचं? बालकाचा शिक्षणाचा अधिकार. त्याला RTE म्हणजे काय? राईट टू एज्युकेशन. काय म्हणतात त्याला? राईट टू एज्युकेशन म्हणजे बालकाचा शिक्षणाचा हक्क. आता आपल्याला एक वही यायची, किंवा आपल्याकडे कोणती एखादी गोष्ट आली का, ती आपल्याला एक चित्र दिसतं, अशी एक पेन्सिल आहे, त्याच्यावरती 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी, आणि खाली सर्व शिक्षा अभियान, सारे शिकूया पुढे. बरोबर आहे. आता तिथं बदल झालाय, वरती काय लिहिले? शिक्षणाचा अधिकार, बालकाच्या शिक्षणाचा अधिकार. आता असं बघ, हे बघा, सर्व शिक्षा अभियान, सारे शिकूया पुढे जाऊया, हे. परंतु आता इथं बालकाचा शिक्षणाचा अधिकार, आणि मग खाली दिले सर्व शिक्षा अभियान, सारे शिकूया पुढे जाऊया. म्हणजे 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देण्यासाठी आता सरकार आग्रही झालेलं दिसून येत आहे. त्यानुसार प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम चालू आहे. हा आहे बालकाचा शैक्षणिक हक्क, म्हणजे शिक्षण घेण्याचा हक्क. मग फक्त शिक्षण घेण्याचा हक्क का? त्याला निवडीचाही अधिकार आहे. कोणत्या प्रकारचं शिक्षण घ्यायचं, कोणत्या भाषेतनं घ्यायचं, याचा सुद्धा हक्क प्रत्येक बालकाला किंवा प्रत्येक नागरिकाला देण्यात आलेला आहे. आणि या हक्काचं रक्षण आणि संवर्धन आपल्या संविधानाने केलेलं आहे, की प्रत्येकाला तो हक्क प्राप्त झाला पाहिजे, यासाठी आपलं संविधान हे आग्रही आहे. मग भाषा, सांस्कृतिक
संस्कृती परंपरा यांचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी हा हक्क दिला गेलेला आहे. सरस्वती है, कुकू है, नारेंगा है, पूरा टी-शर्ट अभी अपन लोग काम को जाता तो काम को गए तो बच्चे लोग को संभालना, ये ऐसा हालत में अपन है इधर, कोई आएगा ये झोपड़ी उठाएगा, सामान सब ना अपना हालत करेंगे करके एक आदमी को घर पे छोड़ के, उसको घर पे छोड़ के वो बच्चे लोग को संभाल के करके उसको घर पे छोड़ दे। नहीं तो अपन जरा अच्छा अपना रहेंगे तो उसको भी स्कूल को डालता था। अभी तक 5-6 तक पढ़ता था आराम से, ऐसा डालेंगे तो ऐसा करके छोड़ दिए, जान दे क्या क्या है उसका नसीब में, वो नहीं होएगा तो नहीं चल रहा था, क्या करने का है। मैं आप बहुत सोचता, मैं तो दुनिया भर एक सोचेंगे तो मैं 2 सोचता, ऐसा क्या करने का। अपना हालत इतना जिंदगी अपना हो गया तो अपना जैसा बच्चे लोग को भी ऐसा हो गए ना, कुछ तो सीखने का, कुछ तो करने का बच्चे लोग को करके दिल में है, दुनिया भर का है तो क्या करने का अपना नहीं हो सकता था। क्या है उनका नसीब में वो होएंगे। अपना जितना ताकत होता तो अपन कर लेता, नहीं बाद में नहीं होता तो कुछ भी होने दे उनका ताकत, उनका नसीब में।
ಅಲ್ಲ ಅವ್ನು ರೊಕ್ಕ ಅದ್ರಾಗ ತಂಬಾಕದ ಹೊರಗೆ ರೊಕ್ಕ ಇಲ್ಲ ನನ್ನ ಬಲ್ಲಿ ಅವನು ರೊಕ್ಕ ಅಲ್ಲಿ ಮನ್ಯಾಗ ನೋಡು ಹೆಂಗೆ What is the name? What's in the name? In the name. Okay. The great English Playwright. playwright Please. William Shakespeare William Shakespeare once wrote. once wrote. What's in the name? What is the name? The That that which which we Call call a rose rose would old smell smell is as as sweet by sweet by any other name. any other name. Sit down. Roshan. However, However, it don't talking here. However, it is interesting interesting to learn learn how places, places and other geographical graphical features, get their their name. names. Okay, sit down. Next. Who ruled there that time? However, even then. कोण हसतं इकडं आवाज नकोय अजिबात आकाश आकाश प्रवीण लक्ष आहे का पुस्तकात city on the edge of desert with the rest of the world world. It was difficult difficult to go through. there आनंद Timbuktu Timbuktu made a reputation reputation for being being the most out of the way place on the earth earth. In English, the name Timbuktu itself come to any distant any distant or remote place remote place. पेज नंबर 54 काढा आता मेसेजेस रीडिंग करून घेऊया आपण हां ड आकडा आहे हा सूचना वाचायची सूचनेप्रमाणे 2 अंक सोडवायचे 2 उदाहरणं सोडवायची बोलायचं नाही अजिबात इकडे तिकडे पाहायचं पण नाही सूचना वाचायची ना आपापला पेपर आपण सोडवायचा आहे रिपोर्टचं राहिले तुझं अजून ड आकडावरचा ड लिहून घे लाइट गई लाइट अभी 11 बजे आती है लोड शेडिंग
इंग्लिश मीडियम का ज़्यादा ओढ़ है, इनको आकर्षण है अभी भी पालक लोगों को। इसलिए जो जो बचता है ना गाड़ पूरा हमारे यहाँ आता है सबके और खासगी में जाता है, इंग्लिश मीडियम में जाता है, और जिनको किधर भी जाना नहीं मिलता वो इधर आते हैं अच्छा। पढ़ाई में इंटरेस्टिंग तो नहीं है उनको, क्या है पोषण आहार मिलता है खाने के लिए, सब आते हैं इधर। इंटरेस्टिंग नहीं उनको, कुछ नहीं है दे ऐसा कि पढ़ के कुछ बड़ा होना है, कुछ करना है, ऐसा तो किसी का नहीं है। आज नहीं आई ना, कल पूछा ना वो क्यों नहीं आई, वो बोली छोड़ दिया है स्कूल, ऐसे बोलते हैं। पहले क्या था खासगी और अंग्रेजी माध्यम इतना नहीं था, तो अच्छे बच्चे भी इधर आते थे, उनको कुछ करने का है वही भी आते थे। अभी इनका क्या है, हम पकड़ के लाते हैं उनको इधर बैठने के लिए, पकड़ के लाना और वो आना ये फर्क नहीं। इनको है ना 10 बार हम बुलाने को जाते हैं घर में। अभी वो पट पड़ताड़नी थी ना तो हमें ना 4 दिन से उनको बुलाने को जाते थे एग्ज़ाम के लिए आते। अभी एग्ज़ाम है ना, हाँ जाना है। फिर भी वो ऐश्वर्या है ना, वो एग्ज़ाम को भी नहीं आई थी, अभी उनका पेपर बाद में लेना पड़ेगा। उनका है ना बहुत प्रॉब्लम आया था, वो स्वच्छता भी नहीं रहती ना उधर, इतने फोड़ बड़े बड़े आए थे उधर। पूजा इकडे तुझी तोंडी परीक्षा राहिली आहे ना, आता तू हे वाचलं की नाही? हे वाचलं. कशाची पिशवी होती? मोहरांची पिशवी होती. मोहर म्हणजे काय? मोहर म्हणजे कशाचं नाणं? सोन्याचं नाणं. मग पिशवीत काय होतं? 100 सोने. सोन्याच्या काय होत्या? 100 सोने. सोन्याच्या मोहरा होत्या. किती होत्या? 100. 100 होत्या. 100 म्हणजे किती? 100 म्हणजे 1 शतक. बरोबर का? एकावर किती शून्य द्यायचे? 2 शून्य म्हणजे 100 मोहरा होत्या. ती पिशवी कोणाला सापडली? म्हण ना, जेवढे एकच ओळ म्हण, एकच ओळ म्हण. एकच ओळ म्हण ना. वृक्षरामाची पहिलीच ओळ म्हण. आपण कॅसेटवरून ऐकवली होती की नाही? येते तुला? तू घाबरते का? काय नाही करते म्हण. तिघी जणी म्हणता का तुम्ही? तिघी म्हणता का? तिघी मिळून. ऐश्वर, पूजा इकडे. ऐश्वर, रुपाली इकडे. ऐश्वर्या इकडे. रुपाली तू वाच आणि मग कविता म्हणायची तिघींनी. तू ये इकडे. त्रालच्या पाटकीवर प्रेमा हाता ठेवला. हात ठेवला. मग ते त्याला म्हणाला, पारचा मोठं अडचण आहे ही, पण काय रे? तेवढ्याच कामासाठी नोकर कशाला लागतो? सुई दोरा घ्यायच्या आणि चटकन टाका मारायच्या. किती सोपे काम आहे. छान वाचला. आणखी हे करायचा. चल ऐश्वर्या चल. वाच इथनं. आता तिने तिथपर्यंत वाचलं, तू इथनं वाच. बरोबर, छान वाचते. वाच तू, घाबरायचं नाही, वाचायचं. पटकन वाचायचा शब्द दिसला की वाचायचं लगेच. म्हणाला. बोलायला आहे. बरोबर वाचते. वाच.
गांधीजींनी वाचनात सुधारणा करायला पाहिजे. वाचन पटपट पटपट आलं पाहिजे. मोठ्याने वाचलं पाहिजे. कविता पाठ आहे का? कविता आहे पाठ? तू का नाही जात शाळेत ज्योती? त्यांची तर एवढी बारकी पोरी आहे. तुमच्या पण घरी छोटं बाळ आहे? भाऊ आहे का बहीण आहे? बहीण आहे त्यांची. केवढी? एवढीच आहे का? नाही ह्याच्यापेक्षा लहान आहे. आणि तेवढ्या लहान बहिणीला सोडून मम्मी कामाला जाते. मग तिला दूध कोण पाजतं? बाटलीने पाजते का? पण तुम्हाला शाळेत जायला आवडतं का ग? अभ्यास करायला आवडतं? तुला आवडतं? एक दिवस आली ती होती पण त्याने मम्मी नको म्हणून या घरी जायला थोडं बारक्याला सोडून आली होती याने. होय का? आणि मग ह्या पोरी का नाही जात शाळेमध्ये? आता आली त्यांची नाव नाही ठेवली मग. नाही, हे आत्ता आलेत. पण मेनकाचं रोहितचं नाव आहे ना शाळेमध्ये. नाही रोहितचं एकटंच आहे पण मेनकाचे नाही आहे ना. मग रोहित का नाही जात? रोज बस येते ना आपल्या इथं न्यायला. बघ बरं किती मुलं दिवसभर इकडं तिकडं फिरणार, इकडं तिकडं खेळणार आणि नंतर तुमच्या आई वडिलांसारखंच कामाला जाणार का मग? हा? नाही दोघाला नंतर बिगारी कामाला जाणार का तुम्ही? नाही मग बस एवढंच घराचे काम करून बसायचं. पण तुम्ही मोठ्या झाल्यावर तुमची भावंड मोठी झाली, हे पण मोठे झाले, मग तुम्ही काय करणार? कामाला जाणार ना. मग शाळा शिकला तर? आमच्या मध्ये नाही शिकायचं म्हणते, काम कर म्हणते. कोण नाही म्हणतं शाळा शिकायचं? आई बाप. आई वडील म्हणतात का? पण आम्हाला एवढी मोठी झाली तर शाळेला नाही पाठवते ना आमच्या. तुमच्याच शाळेत नाही पाठवत का? पण अगं खूप लोक शिकायला लागलेत. सगळे असे जे तुमच्यासारखे आहेत ना त्यातले बरेच लोक पोरं शिकायला लागलेत. आम्हाला नका म्हणलं तर सगळं पण नाही गेलं. पण तुम्ही असं तुमच्या छोट्या भावंडांना सांगा की बस रोज येते ना तुम्हाला न्यायला, शाळेमध्ये न्यायला, आणि फक्त बसमध्ये जायचंय, बसमध्ये यायचंय. तू तिथं म्हणते हिथंच गेलं ना तर ते काय म्हणते हे इकडे नाही पोरानं लय हाणते त्याला बारक्या बारक्या तुम्ही कशाला येतो म्हणून. कोण कोण म्हणतं? तिकडे नाही. अगं ही तुमचीच मैत्रीण आहे ना पार्वती? काल ती शाळेमध्ये गेली होती. पार्वती पण काय नाही म्हणत हो. पार्वती तुमची मैत्रीण आहे ना, ती काल शाळेमध्ये गेली होती बसने, तर तिच्या बरोबर तुम्ही जाऊ शकता की बसने, किंवा तिच्या बरोबर ह्या छोट्यांना पाठवू शकता तुम्ही. ती घेऊन जाईल, घेऊन येईल. याला सोडून रोज पार्वती तू देवाम्मा आणि पप्पूकडे लक्ष देते ना, मग ह्यांच्याकडे नाही देऊ शकणार का? खूप छोटी मुलं येतात, त्या छोट्या मुलांच्याकडे आपल्या इथल्या मोठ्या मुली लक्ष देतात. हो त्याला एकटीला पाठवते माझी बहिणला, याला दोघीला पाठवून हा पाठव मी सोडून मी त्याला पाठवते. चालेल ना. हो त्याला पाठवते. सगळ्यांना पाठवा ग, बस येते, बसमध्ये सगळ्यांना पाठवा. आणि जमलं तर तुम्ही पण जा. आमची काल मॅडम आली होती. कधी येते बस? 12 वाजता. हो आता येईल ना थोड्या वेळाने बस. आताच पाठवायचं का? पाठवा की. पार्वती आता बघ तयार होईल, शाळेत जाईल. पाठव ना. हो पाठव, सगळ्यांना पाठवा तयार करून.
राष्ट्रीय काम है वो तो करना ही पड़ता है। और उसको तो नो चैलेंज चैलेंज नहीं दे सकते उसको। हाई कोर्ट ने भी उसको चैलेंज दिया कि वो तो करना ही चाहिए। हाई कोर्ट ने हाँ, ये सेंसस का काम, इलेक्शन का काम, ये तो करना ही चाहिए। रहता है इलेक्शन हाँ, कभी चलता है। 6 नंबर का फॉर्म भरो, 8 नंबर का फॉर्म भरो, पूरे साल नाम चलता कम है करो, वो साल भर वोटर्स फोटो कार्ड देना, वोटर्स नाम इंक्लूड करना, उनका अलग फॉर्म होता है। साल भर का ये चालू होगा। रहता है। पूरे मार्च तक चला जाएगा। और वो भी ऐसा है, टीचर्स को स्कूल के काम में, स्कूल का टाइम जो है वो ऊपर ध्यान दे के बाद में करने का है। तो फिर घर का तो रहता है ना कोई ना कोई, तो वो कैसा करेंगे? वो बाद में करने का, इलेक्शन का काम स्कूल के टाइम पे करने का, और स्कूल का दूसरा भी कोई काम रहता है वो भी घर में करना पड़ता है। टाइम स्पेंड तो कैसे स्पेंड नहीं करना, स्कूल का टाइम जो है वो स्कूल को ही देना है, वो अलग स्पेंड करना है उसको। फिर जितना अपना रेगुलर क्लास है, जितने बच्चे पढ़ने वाले हैं उनके ऊपर ही ज़्यादा ध्यान देते हैं। और ये जो नए बच्चे आए रहते हैं ऐसे समकक्ष वयानुसार हम बोलते हैं मराठी में, और RTA के रूल अनुसार एज वाइज उनके लिए ज़्यादा ध्यान देने को ये काम में टाइम नहीं मिलता पूरा। अभी तो हमारे स्कूल में 10 से 11 लोगों को अभी इलेक्शन का काम है। हर
वो कैसा जो सुबह जाने का उनके घर, उनका जो क्यों है इंफॉर्मेशन वो लेने का, और शाम को फिर उनको कुछ काम है तो उनके घर जाने का, वो एक इधर रहता है एक इधर, कहाँ कहाँ ढूंढने का, और बच्चों लोगों के ऊपर कभी ध्यान देने का, फिर जो आए हैं आरटीए के नियम से वो उनके ऊपर कभी ध्यान देने का, वही प्रॉब्लम है ना सबका। और बार बार ट्रेनिंग भी होता है ना, आरटी आई है तो उसको सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होता है, उसका भी ट्रेनिंग होता है। जब वो जो टीचर ट्रेनिंग पे जाता है फिर उसकी क्लास का वो भी देखना पड़ता है ना, दूसरे उसकी क्लास का जो उसका जो एक दिन का जो शेड्यूल है वो तो पूरा कर नहीं पाते ना। पढ़ाई के ऊपर परिणाम होता है। हाँ, जो शेड्यूल है पूरा, इसलिए वो फिर जो करिकुलम होता है वो पूरा नहीं होता ना। फिर ये जो काम एक्स्ट्रा वर्क है, इसके कारण ये भी कारण होता है ना, इसलिए वो एक्स्ट्रा काम होता है, नेशनल वर्क का एक सेंस होता है, इसलिए बच्चों की जो क्वालिटी है वो भी कम लो पे आती है ना। तो ये जो काम है ना वो टीचर लोगों को दिया बोला तो बहुत परिणाम होता है स्कूल के बच्चे के ऊपर पढ़ाने के लिए, और पढ़ाई भी अच्छी नहीं होती उनकी। बोला तो ये काम जो टीचर पे दिया तो वो काम बोला तो वो काम देना मांगता है, बोले तो पढ़ाई का, नहीं तो ऐसा दो काम दे बोले तो सब परिणाम होएगा। वो जो भी अपन लड़के लोग को बनाते हैं, अपन राष्ट्र की संपत्ति अपन करते हैं, बोले तो उसके ऊपर परिणाम हो जाएगा। हमें तो बहुत लगता है कि बच्चों को बहुत पढ़ाओ, बच्चों की क्वालिटी अच्छी होनी चाहिए, उसको ऑलराउंडर बनाना है, सब हमारे मन में है ना। 3-3, 2-2 महीने गए अभी, हम तो क्या करेंगे? सेंसस में 2-2 महीने गए, 2 महीने का जो उनका बच्चों का जो पढ़ाना था हमें वो तो नहीं कर सके हम, तो कैसे क्वालिटी पे जाएंगे? वो साल में, वो साल का उनका नहीं हुआ तो बाकी कैसा करेंगे? आगे का साल भी फिर परेशानी का से ना। वो जो दूसरे स्टेट से आते हैं उनको वो एक तो खुद की पढ़ाई नहीं रहती है उनकी पेरेंट्स की, उनको क्या बताने का और क्या करने का पहला एक ख्याल रहता है उनके दिल में कि बच्चा पहले स्कूल में जाने चाहिए। इसलिए जो भी आता है तारीख तुम ही लिखो ना, जाट बनिया किधर क्या है यूपी, और इधर बनिया यानी लिंगायत वानी ऐसा लिखते हैं, बनिया उधर बोलते हैं, लेकिन पूरा क्लियर जो उनकी जो ये है वो समझ में नहीं आती है। लैंग्वेज के प्रॉब्लम रिकॉर्ड होता है वो, उसमें ऐसी तकलीफ होती है, डिफिकल्टी आती है, वो खाली उसके हिसाब से सच है या गलत है उसको ही पता चलता है। फिर ये जो रिकॉर्ड है ये इधर का रिकॉर्ड ही आगे जाता है ना। कर्नाटका और राजस्थान यहाँ के बच्चे हमारे पास बहुत है, यूपी, बिहार, कर्नाटक और राजस्थान, इस स्टेट के एमपी, इस स्टेट के बहुत सारे बच्चे हैं, और इनको मराठी जल्दी नहीं आता, और साउथ के बच्चे जो है उनको तो जल्दी आता ही नहीं। यूपी बिहार के थोड़ा बहुत मराठी समझते हैं, और उनको भी हमारे को भी समझाना जल्दी ये ईजी जाता है, लेकिन कर्नाटक साउथ इंडिया में जो बच्चे हैं उनको समझाना और मराठी में सिखाना, और वो क्या बोल रहा है वो हमको नहीं समझता, हम क्या बात बता रहे हैं वो उसको भी नहीं समझ में आती। ये तो बहुत बड़ा प्रॉब्लम है। मग शिवाजी महाराजांनी सुरुवातीला कोणता किल्ला घेतला रे? हा, तोरणा किल्ला. कोणता? तोरणा किल्ला. त्यांना काय सापडलं? पैसे सापडले, धन सापडलं, आणि त्याचा उपयोग त्यांनी स्वराज्याच्या कामासाठी केला. स्वराज्यासाठी आपल्याला भवानी मातेने हे धन दिलेलं आहे, आणि त्यांनी स्वराज्याच्या कामासाठी त्याचा उपयोग करून घेतला. मार्तंड पुजारी हाताची घडीघाल, इकडे लक्ष दे. बिराप्पा पुजारी हाताची घडीघाल. आणि नंतर काय झालं? शिवाजी महाराजांनी एक एक गड असे हळूहळू गड घ्यायला सुरुवात केली, आणि मग कायापालट केला पाहिजे. आणि नंतर शिवाजी महाराजांनी एक एक गड घेण्यास सुरुवात केली, आणि मग पुण्याजवळचा सिंहगड किल्ला त्यांनी ताब्यात घेतला. आणि सिंहगडाच्या तिथं त्यांनी गड आला पण सिंह गेला असं यांना म्हटलेलं आहे त्यांनी. कोणाला म्हणले? तानाजी मालुसरे. तानाजीला पहिले लग्न
कोंडाण्याचे मग लग्न रायबाचे असं तानाजी मालुसरे म्हणतात. आणि मग सिंहगड किल्ला घेण्यासाठी त्यांनी तानाजीला पाठवतात. तिथं गडावर तानाजी मालुसरे यांची असा मोठा पुतळा आहे आणि तिथं समाधी आहे त्यांची. त्यांनी नाही का तानाजी मालुसरे यांनी तिथं दाराथिरती पडले आणि तिथं त्यांनी तो गड घेतलेला आहे. आणि त्यांनी मग तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात गड आला पण सिंह गेला, आणि म्हणून त्यांचं नाव दिलेलं आहे कोंढाण्याचं. नंतर नाव त्यांनी दिलं सिंहगड. आणि असं करता करता त्यांनी हळूहळू एक एक गड घेण्यास सुरुवात केली. हम तो प्लास्टिक की बोतल चुनते हैं, जैसे रद्दी पेपर है, दोनों ही हाथ गाड़ी ये सुबह का जाते हैं, इनके स्कूल के टाइम तक आ जाते हैं. सुबह जल्दी उठ के जाने का 4-5 बजे, तो स्कूल के टाइम तक आते हैं. फिर घर का काम काज करके इनका स्कूल का तैयारी करके भेजते हैं. बीमार था पहले, झटके आने के. मैडम थोड़ा भी ज़ोर से चिल्लाई तो उल्टा हाथ पैर उल्टा हो जाने के, तो बंद कर दिया फिर मैंने. फिर अभी जब से इधर आए तब से ये बस आने लगी. फिर उधर के मैडम आके हमारा नाम लिखवा के लेके गए. फिर अगले दिन से स्कूल जाने लगे. स्कूल से भी अभी यूनिफॉर्म भी स्कूल की तरफ से मिले, जूते भी मिलते हैं, जैसे बुक मिले. थोड़ा बहुत अपना 10-5 रुपए का खर्चा हम भी कर लेते हैं, ज़्यादा तो कुछ नहीं खर्चा. पहली कक्षा से नहीं पढ़ा, फिर भी वो अब भी जा रहा है, तो भी पढ़ाई ठीक ही है. जैसे लिखना पढ़ना थोड़ा बहुत ये हो जाता है, जल्दी से तो नहीं होगा पर है. और जो आगे की पढ़ाई उतना जितना हो सके उतना मैं उसके लिए करूँगी. शरीराला आधार मिळतो. म्हणजे आपले हाड जे आहेत ना आतमधले, तर याच्यामुळे आपल्याला आधार भेटतो. आता हे कसं हाड आहे, असं करायला भेटला. मग नंतर हे गुडघे झाले, तर गुडघे कसे आलो पाय, फक्त हाडांमुळं आधार मिळतो. असं आधार मिळतो का नाही असं हाडांना. हे बोट आहे आपले, हे सगळे आपले नस आहेत. म्हणजे आतमध्ये जसं काय पण लागलं तर लगेच रक्त निघतंय, म्हणजे त्या नसामध्ये निघते. रेडी? मुलं ऍक्शन करायच्यात, विथ ऍक्शन. फक्त असं धरून आणल्यासारखे उभे राहू नका. रेडी? 1, 2, 3 स्टार्ट. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it and you really want to show it, clap your hands. When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it and you really want to show it, stamp your feet. When you're happy and you know it and you really want to show it, snap your fingers. When you're happy and you know it and you really want to show it, snap your fingers. When you're happy and you know it and you really want to show it, snap your song. La la la. When you're happy and you know it and you really want to show it, sing a song. La la la. When you're happy and you know it and you really want to show
La la la. When you are happy and you know it and you really want to show it, clap your hands. When you are happy and you know it and you really want to show it, snap your fingers. When you are okay, sit down. काय बनायचं तुला? काय व्हायचं शिकून? डॉक्टर व्हायचे? मग काय व्हायचे? मग काय व्हायचं? वकील, डॉक्टर. मग काय व्हायचे? शेतकरी. काय व्हायचं तुला? मोठं झाल्यावर तुम्ही काय होणार आहे? साई, इकडे साई. नाम बता जरा. हाँ, तू स्कूल में आएगा रोज? पढ़ाई करता है? और क्या बनेगा बड़े होके? डॉक्टर बनेगा. देखो डॉक्टर बनेगा. तू कौन बनेगा? कौन बनेगा तू? ओंकार तू कौन बनेगा? डॉक्टर. सूरज तू कौन बनेगा? डॉक्टर. सूरज कौन बनेगा तू बड़ा होके? ओंकार इकडे. कौन बनेगा तू बड़ा होके? मैं बड़ा होकर कलेक्टर बनना चाहता हूँ. मैं अपने माता पिता का स्वप्न पूर्ण करना चाहता हूँ. मैं बड़ा होकर कलेक्टर बनना चाहता हूँ. मैं अपने देश को स्वर्ग की तरह स्वच्छ और सुंदर बनाना चाहता हूँ. मैं बड़ी होकर मुझे एक खो-खो खिलाड़ी बनना है. और मेरे देश को रोशन करना है. और मैं बड़ी खो-खो प्लेयर होने के बाद सबको मैं यह खेल सिखाऊंगी. मुझे बड़ी होकर एक अध्यापिका बनना है. मैं अध्यापिका बनकर बच्चों को अच्छा नागरिक कैसे बने ये सिखाऊंगी. उन्हें अच्छे से अच्छे शिक्षा दूंगी. उनको पढ़ाई में होशियार बनाऊंगी. और मैं बड़ी होकर उन्हें बहुत सी कलाएं सिखाऊंगी. जैसे चित्रकला, कढ़ाई, मेहंदी कंपटीशन, ये सब मैं अपनी क्लास में लूँगी. मैं बड़ा होकर पुलिस बनना चाहता हूँ. मैं अपने देश की रक्षा करूँगा और जो खूनी चोर जो है उनको गिरफ्तार करूँगा. मुझे अध्यापिका बनना है. मैं अध्यापक बनकर बच्चों को पढ़ाऊँगी. और जो बच्चे स्कूल में नहीं आते उनको भी लाऊँगी और पढ़ाऊँगी.